15 माजी नगरसेवक फुटणार, शिंदेंना सोडणारे भाजपच्या नाकाबंदीमुळे फुटतील. फडणवीस शिंदेंना घेरत चाललेत. आज नाही पण भविष्यात शिंदे कठपुतली बनतील. शिंदेंच्या काळातील 11 निर्णयांची चौकशी. फडणवीसांनी शिंदेच टार्गेट का केले? जर आणि तरचा विषय नाही. शिंदेंची उलटी गिनती सुरू झाली. 11 कारणं नेमकं घडलंय का? मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेलेले 15 माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे परततील अशा बातम्या समोर आल्या. त्या संदर्भातील दावा सचिन आहिर यांनी केला. मात्र त्यापेक्षाही भयानक गोष्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस सध्या एकनाथ शिंदेंना घेरत चाललेत. वेगवेगळे कारण जरी समोर येत असले तरी देवेंद्र फडणवीसांना शिंदे का नकोसे झालेत असा प्रश्न तयार झाला. 2022ला 54 आमदारांपैकी 40 आमदार आपल्यासोबत घेऊन एकनाथ शिंदेंनी अभूतपूर्व बंड घडवून आणलं. गोवा, सुरत, गुवाहाटी असा प्रवास केला. यानंतर आपण तरू किंवा मरू अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती तयार झाली होती. मात्र तरी सुद्धा शिंदेंनीच भाजपाला सत्तेत आणून बसवलं. मग असं काय घडलं की देवेंद्र फडणवीसांना आता एकनाथ शिंदे नकोसे झालेत? एकनाथ शिंदे यांच्यावर जितके भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही त्यापेक्षा जास्तीचे आरोप अजित पवारांवर झालाय. सिंचन घोटाळ्याविरुद्ध जितक्या मोठ्या प्रमाणावरती देवेंद्र फडणवीसांनी रान उठवलं होतं त्याच सिंचन घोटाळ्यातील व्यक्ती आज त्यांच्या सोबत सत्तेत आहे असा वारंवार आरोप झाला. मात्र तसं काही एकनाथ शिंदेंसोबत घडलेलं नाहीये. सर्वात डॅमेज झालेले, आरोप झालेले, वादग्रस्त राहिलेले आणि विरोधात राहिलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आज भाजपासोबत सत्तेत आहे. मात्र तरी सुद्धा फडणवीस त्या पक्षासोबत जुळून घेतात. मात्र एकनाथ शिंदेंना दूर करत चाललेत. कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक कारणं समोर येतात. जसं की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीच्या काळात एकनाथ शिंदेंनी सर्वसामान्य लोकांसोबत वाढवलेला ॲक्सेस, कॉमन मॅन म्हणून तयार केलेली इमेज आणि एकनाथ शिंदेंचा वाढत चाललेला फॅन फॉलोविंग या सगळ्या गोष्टी जरी समोर आलेल्या असल्या तरीही या झाल्या जनतेतील गोष्ट. मात्र आतल्या आणि प्रशासकीय गोष्टी जर बघायच्या ठरल्या तर राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंनी फडणवीस सोडून थेट 86 ॲक्सेस मिळवला होता. वारंवार होणाऱ्या दिल्लीवारी लक्षात घेता एकनाथ शिंदे पुढे जाऊन जड जातील असं देवेंद्र फडणवीसांना जाणवू लागलं होतं. त्या व्यतिरिक्त दादा भुसे, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, योगेश कदम या एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची सुरू असलेली चौकशी, झालेले वेगवेगळे आरोप या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंना अडचणीत आणणाऱ्याच होत्या. आता या पलीकडे जाऊन जर विचार केला तर आणखी असे 11 निर्णय आहेत ज्या 11 निर्णयांमुळे एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस वॉर स्पष्ट होतो. त्यातील पहिला निर्णय म्हणजे मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणात अनेक अनियमितता झाल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी केली आहे. मुंबई महापालिकेने 29 अभियंत्यांना नोटिसा पाठवल्यात. SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिले. दुसरं कारण म्हणजे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाचे कंत्राट सरकारने दिले. त्यात 2000 कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च वाढवण्यात आला. त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनीच विधान परिषदेत केली आहे. हे जे पुढचे निर्णय आहेत हे सगळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याच्या कार्यकाळातील आहेत. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी 2022 मध्ये जालन्यातील 900 कोटींच्या प्रकल्पा सिडकोला हिरवा कंदील दिला होता. स्वस्तात जमीन खरेदी करून सिडकोला जादा दराने विक्री केल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला होता. या गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देखील फडणवीसांनी दिले. चौथा निर्णय, पुण्याच्या रिंग रोडचा खर्च 28,375 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला. आता या प्रकल्पाची किंमत 42,711 कोटी रुपये असेल. केवळ 3 वर्षात 20,000 कोटी रुपयांवर प्रकल्प खर्च वाढवण्यात आल्यानं यावरती फडणवीस लक्ष ठेवून आहेत. पाचवा निर्णय, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 6 जिल्ह्यांमध्ये शेतकरी भवन बांधण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय आता गुंडाळण्यात आलाय. 6वा निर्णय, शिंदे यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिकाऱ्यांनी परस्पर शासन निर्णय काढून कोट्यावधी रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळवले असल्याबाबत ताशेरे मारले गेलेत. 7वा निर्णय, बांधकाम विभागाला विविध कामांसाठी शुल्क मिळते. ते सर्वचे सर्व सरकारकडे जमाच केले जात नाही. त्यातील 50% रक्कम या विभागाचे अधिकारी आपापसात वाटून घेत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिलेत. 8वा निर्णय, एकनाथ शिंदे यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र अजय आशर यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यात आले. या पलीकडे जाऊन आत्ताच्या घडीचा जर विचार केला तर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका समोर असताना एक मोठा डाव जो आहे तो खेळण्यात आलेला आहे.
वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीने केलेली अटक, तसेच मीरा भाईंदरचे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांची ईडीने केलेली चौकशी यामुळे महापालिकेचे आता ड वर्ग महापालिकांमधील राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी थेट भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती इथे करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे, ज्यावरती शिंदेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एकंदरीत जर विचार केला तर यांना त्या अँगलने का होईना फडणवीस शिंदेंना घेरतायत। त्यामुळे चर्चा सुरू झाल्यात की भविष्याच्या काळात शिंदेंना कटपुतली करण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून होतोय। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।